सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्तप्रबोध. अध्याय 51. दत्तभक्त जनार्दन पंत व एकनाथ. मानवी देह लाभूनही जो आयुष्यात परमार्थाचा विचार करत नाही, सद्गुरूला शरण जात नाही, तो अतिशय कर्मकरंटा होय. ज्यानं फक्त आपली भूक, आहार, निद्रा व मैथून सांभाळलं, सद्गुरूकडे पाठ फिरवली, तो महान पापी समजावा. त्याचं दर्शन झालं तर सचैल स्नान करावं. त्याच्या घरी अन्न पाणी घेणं निषिद्ध मानावं. जो सद्गुरू निंदा करील त्याच्या मुखात पापाचा खाणी वास करत राहतील, अशांच्या घराचा उंबरा देखील चढू नये. त्यांचा शब्द सुद्धा वर्ज्य मानावा. जनार्दन पंतानं असं तत्वज्ञान पुस्तकातून, ग्रंथातून वाचलं. त्याच्या मनाला चुटपुट लागली. आतापर्यंतचा आपला जन्म फुकट गेला. आपलं मन आस्था गायतही विषयातच गुंतून पडलं. गुरुपदेश आपण घेतला नाही, गुरुला शरण गेलो नाही. त्याचा काय परिणाम होईल याचाही कधी विचार केला नाही. विकार विषयांचा संग करून कुंभी पाक रौरवाचं धनी होण्याचं मात्र पक्क केलं. या साऱ्या दुर्धर संकटातून आता आपल्याला कोण सोडवणार? या विचारानं जनार्दन पंत भयभीत झाला. दीनवाना होऊन आधार शोधू लागला. जो भेटेल त्याला उपाय विचारू लागला. तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं की तू सद्गुरूला अनन्य भावानं शरण जा. सत्पात्र सच्चित घन दिगंबर जर तुला भेटला, त्यानं तुझ्यावर कृपा केली तर तुझी चिंता नष्ट होईल, तुझ्या जन्माचं सार्थक होईल. हे ऐकून जनार्दन दृढ संकल्प करून औदंबराखाली दत्तस्तोत्र कवचाचं पारायण करत राहिला. त्यानं आहार निद्रेचा त्याग केला. देहाचे सर्व विकार जिंकले. प्रेमभक्तीनं मन मृदू मुलायम बनवला आणि दत्त दर्शनाचा ध्यास घेऊन तो व्याकुळल्या मनानं अवधूताची वाट पाहू लागला. थोडा काळ वाट पाहून कनवाळू अवधूतानं त्याच्या पुढे आपली विविध रूप प्रगट केली. वत्सासाठी धाव घेतली, पण ती रूप पाहून जनार्दन आपल्या तपश्चर्येपासून ढळला नाही. भृगु नारदानं वर्णन केलेलं शंख चक्र गदा कमंडलुनी काखेत झोळी असलेलं अवधूताचं सगुण साकार रूप त्याला पाहायचं होतं. जनार्दनाची ही प्रबळ इच्छा पाहून त्याला जसं हवं होतं तसं रूप अवधूतानं घेतलं. ती सतेज निर्मळ अजानुबाहू मूर्ती पाहून त्याचं मन हर्षभरीत झालं. प्रेमानं लोचनं पाणावली, ऊर भरून आला. त्यानं अवधूताला साष्टांग प्रणिपात घातला. अनन्य भावानं शरण जाऊन त्याची स्तुती गाण्यास प्रारंभ केला. अनुग्रहाचं दान मागितलं तेव्हा दत्तात्रेयांनी जनार्दनाला उचलून आपल्या छातीशी घट्ट धरलं. त्याच्या मस्तकावर अभयकर ठेवला. ज्ञानबोधाचं अमृत दिलं. स्वात्मानुभवाप्रमाणे वटवृक्षाखाली जनार्दनाला बसवलं. पद्मासन घालून प्राणायाम साधून दिला व त्याचं अंतःकरण शुद्ध केलं. समाधी साधून देऊन आत्मतत्वबोध दिला. त्यांच्या सगळ्या आधिव्याधी नष्ट केल्या. त्याला उपाधिरहित बनवलं. पूर्ण सुखाचा स्वानंदी बनवलं. आयुष्यात कसं वागावं याचा उपदेश दिला आणि संसारात राहून परमार्थाची सेवा करायची आज्ञा देऊन अवधूत सिंहाद्रीला निघाले. इकडे गुरुच्या आज्ञेप्रमाणे जनार्दनानं संसारात राहून अध्यात्म सेवा करायला सुरुवात केली. चरितार्थासाठी जनार्दन पंत यवनाच्या दरबारात चाकरी करीत होता. तो तिथला दिवाण होता. मोठा नेक आणि प्रामाणिक. यवनांच्या दरबारात राहूनही त्यानं आपला धर्म सोडला नव्हता. उलट धर्मवृद्धी कशी होईल याच दृष्टीनं त्याने प्रयत्न असत. आल्या गेल्या अतिथी अभाग्यताची तो मनोभावे सेवा करी. दिनांचे ताप नष्ट करी. स्वामींच्या आज्ञाही डोळ्यात तेल घालून पाळी. सर्वच जनतेला जनार्दन पंत आपले आधार वाटे. दिवसा दरबारात कामकाज संपवून प्रपंचातील कर्तव्य कर्म पार पाडून जनार्दन पंत रात्रीच्या एकांतात दत्तात्रेयांच्या भजन पूजनात मग्न राही. नेटका प्रपंच करताना नामस्मरणात जराही खंड पडू देत नसे. दौलताबादच्या किल्ल्यावर एक गहन गढी होती. त्या गढीत जाऊन तो समाधी लावत असे. समाधी सुखात मग्न होत असे. जनार्दन पंत साधू होता. त्याचं अंतःकरण दया, क्षमा, शांतीनं भरलेलं होतं. गृहस्थ असूनही तो पूर्ण विरक्त होता, उदास होता. त्याच्यावर दत्तानं पूर्ण कृपा केली होती. त्याचं संतासारखं आचरण, निरामय निर्मम वृत्ती बघून लोक त्याच्या दर्शनाला येत. जनार्दन पंताला सर्व लोक गावचं भूषण मानित. दौलताबादमधला जनार्दन पंत एक साधू माणूस होता.
सगळे त्याला पंत म्हणत. जनार्दन पंतांच्या संतपणाची कीर्ती चंदनाच्या सुगंधाप्रमाणे साऱ्या पंचक्रोशीत दरवळली होती. पण सरोवरातल्या कमलपत्राप्रमाणे या साऱ्या लौकिक भावनातून जनार्दन पंत कोरडे होते, निराभिमानी झाले होते. संत पदाला पोहोचून निर्मोही निरासक्त बनले होते. एका सकाळी उठून स्नानसंध्या करून जनार्दन पंत अंगणात उभे होते. इतक्यात एक तेजपुंज दिसणारा कुमार त्यांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. हात जोडून त्यांना म्हणाला, पंत, आपली कीर्ती ऐकून मी आपल्या दर्शनाला आलो आहे. मी अश्वलायन शाखेचा ऋग्वेदी ब्राह्मण आहे. गोदातटी माझं वास्तव्य असतं. माझा जन्म भानुदास वंशात झाला. भानुदासांनी म्हणजे माझ्या पंजोबांनी साक्षात पांडुरंगाला सखा बनवलं. मी त्या वैकुंठ नायकाला अनागोंदीहून पुन्हा माघारी आणलं. त्या भानुदासाचा मी नातू. माझ्या वडिलांचं नाव सूर्यनारायण नि मातेचं रुक्मिणी. आमच्या घरातले सर्व भजन पूजनात दंग असतात. तरीही मला या संसाराची विलक्षण भीती वाटते. आपलं कसं होईल याची काळजी वाटते. म्हणून एवढ्या दूरवर आपली कीर्ती ऐकून मी आलो आहे. आपण मला कृपा कर व्हा आणि माझ्या दुःखाचा परिहार करा. त्या एवढ्याशा कुमाराचे शब्द ऐकून जनार्दन पंतांना कौतुक वाटलं. त्यांनी त्या मुलाला छातीशी कवटाळलं, प्रेमानं थोपटलं आणि सांगितलं, तुझी जर एवढी तीव्र इच्छा असेल तर माझ्याजवळ राहा, तुला मी सारं शिकवेन. जनार्दन पंतांनी एवढं म्हणताच तो मुलगा खुश झाला व त्या दिवसापासून त्यांच्याकडे राहू लागला. जनार्दन पंतांच्या घरातील सर्व काम मनापासून करू लागला. शेणसडा घालून सारवण्यापासून ते अगदी गंध उगाळून देऊन पूजेची तयारी करून देण्यापर्यंत सारं तोच करी. हसत मुखानं, चपळाईनं, तो लीनवृत्तीनं जनार्दन पंतांच्या साऱ्या सवयी, सारे नियम एकनाथ मोठ्या काटेकोरपणानं पाळत असे. जनार्दन पंतांना विडा खाण्याची सवय होती. दरबारात कामकाज सुरू असतानाही अधूनमधून त्यांना तो लागत असे. अशा वेळी विडा करून द्यायला, पीकपात्र धरायला एकनाथ मोठ्या तत्परतेनं पुढे होत असे. त्यांचा विडा लावून देत असे, पीकपात्र धरत असे. जनार्दन पंतांची कुठलीही गोष्ट करताना एकनाथाला मनस्वी आनंद होत असे. एकदा दरबारात असेच जनार्दन पंत काम करत होते. तोंडात विडा होताच तो थुंकायला त्यांनी पीकपात्र मागितलं. काही कारणानं पीकपात्र जागेवर नव्हतं. गुरूंचा खोळंबा होईल, गुरुला त्रास होईल या विचारानं एकनाथ अस्वस्थ झाला. त्यानं मागचा पुढचा विचार न करता थुंकण्यासाठी आपल्या हातांची ओंजळ जनार्दन पंतांच्या तोंडासमोर धरली आणि पंतांनी थुंकलेला विडा एकनाथानं अमृत प्रसाद म्हणून ग्रहण केला. त्याचं हे कृत्य दरबारातले लोक थक्क होऊन पाहत होते. हे काहीच नाही असा प्रकार काही दिवसांनी घडला. दरबारात महत्वाचं कामकाज सुरू होतं. तुडुंब गर्दी होती. मुंगी शिरायलाही जागा नव्हती. पान खाऊन आणि पिंक टाकून पीकपात्र पूर्ण भरलं होतं. तोंडात चघळत असलेला विडा जनार्दन पंतांना थुकायचा होता. त्यांनी बघितलं पीक पात्र भरलेलं. त्यांनी एकनाथाला सांगितलं, मुला जा, लवकर पात्र साफसूफ करून आण, मला थुंकायचं आहे. गुरुची आज्ञा शिरसावंद मानून पीक पात्र घेऊन एकनाथ उठला. पण दरबार इतकी खचोखच खेचाखेच गर्दी होती की त्याला पात्र साफ करायला बाहेर जाता येईना. तो विचारात पडला, काय करावं. त्याला सुचेना. भांबावल्यासारखा एक क्षण तो उभा राहिला. दुसऱ्याच क्षणी त्यानं ते भरलेलं पीकपात्र तोंडाला लावलं आणि चाटून पुसून साफ केलं. दरबारातले सगळे लोक थक्क होऊन पाहत होते. त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता. पात्र साफसूफ करून एकनाथानं ते जनार्दन पंतांच्या पुढ्यात आणून ठेवलं. ते साफसूफ पात्र बघून पंतांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला विचारलं, एकनाथा, कुठं जाऊन तू हे पात्र साफ करून आलास? एकनाथ या प्रश्नानं चपापला, घाबरला. काकुळतीला येऊन गुरुला म्हणाला, पंत, हे पात्र मी धुतलं नाही, साफ केलं नाही. त्यातली सगळी पिंक मी खाल्ली आणि चाटून पुसून स्वच्छ केली, कारण भरलेलं पात्र बाहेर टाकायला जायला अजिबात जागाच नव्हती. नाथा, तुला ती पिंक प्राशन करताना घाण वाटली नाही? नाही गुरुराजा, आपलं उष्ट प्राशन करताना कसली घाण, मला तर ते पियुषच वाटलं. त्याची ही वृत्ती पाहून जनार्दन पंतांनी त्याला पोटाशी धरलं. त्याचं कौतुक केलं आणि त्याची वरची हलकी सलकी कामं न सांगता हिशेब ठिशेब लिहिण्याची, दरबारी कामकाजात लक्ष घालण्याची कामं सांगितली. ती कामंही एकनाथ अतिशय तल्लख बुद्धीनं करू लागला. जनार्दन पंतांच्या कामाचा भार हलका करू लागला.
प्रत्येक काम मन लावून करू लागला. एकनाथ जनार्दन पंतांचा उजवा हात बनला. पंतांना कामातून सवड मिळू लागली. भजन पूजनात जास्तीत जास्त रस घेता येऊ लागला. समाधीत बराच काळ मग्न राहता येऊ लागलं. तासनतास जनार्दन पंत दत्तात्रेयांचं ध्यान करीत बसत. सगळं दरबारी कामकाज एकनाथ पाही. कुठेही काही अडत नसे. सगळे व्यवहार एकनाथ अगदी चोख पार पाडत असे. एक दिवस मात्र सत्व परीक्षेची वेळ येऊन ठेपली. दरबारातून जासूद लखोटा घेऊन आला. लखोट्यात जनार्दन पंतांना ताबडतोब युद्धासाठी रणांगणावर हजर राहायचं फरमान होतं. मोगलांवर परचक्र आलं होतं. ती बातमी एकनाथानं वाचली. कुठल्याही परिस्थितीत ही खबर गुरुला द्यायला हवी होती. पण गुरु तर समाधीत दंग झालेला. काय करावं? गुरुच्या समाधीचा भंग करावा की काय करावं ही खबर गुरुला कशी द्यावी? त्याला गुरुच्या ध्यानधारणेत व्यत्यय आणवेना. त्यानं मनाशी कसला तरी निश्चय केला नि जनार्दन पंतांचा युद्धावर जायचा पोशाख आपल्या अंगावर चढवला. लांबूनच गुरुचरणाला वंदन करून गुरुनामाचा जप करीत एकनाथ शस्त्रास्त्र धारण करून युद्धभूमीवर आला. सारं वातावरण युद्धानं पेटलं होतं. तुंबळ युद्ध सुरू झालं होतं. एकनाथ आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत होता, उत्तेजन देत होता. वीराला साजेल अशा वृत्तीनं एकनाथ लढत होता. अटीतटीची लढाई होऊन मोगलांच्या गळ्यात विजयश्रीनं माळ घातली. सारं श्रेय बादशहानं जनार्दन पंतांना दिलं. जनार्दन पंतांच्या वेशातल्या एकनाथांचा कंठाशेला देऊन सत्कार केला. पालखीचं मानकरी केलं. बादशहाकडून सगळा आदर सत्कार स्वीकारून एकनाथ घरी आले. सर्व सन्मान गुरुचरणी अर्पण करून नेहमीच्याच वृत्तीने ते घरी वावरू लागले. यातलं काहीच त्यांनी आपल्या गुरुला सांगितलं नाही. इकडे समाधी उतरल्यानंतर आपली सर्व कामं उरकून जनार्दन पंत दरबारात गेले. जनार्दन पंत दरबारात जातात न जातात तोच स्वतः बादशहा त्यांच्या स्वागताला पुढे आला. त्यानं जनार्दन पंतांना बसायला आसन दिलं. युद्धात त्यांनी मिळवून दिलेल्या यशाबद्दल पुन्हा वारेमाप स्तुती केली. आश्चर्यचकित होऊन जनार्दन पंत हे सारं ऐकत होते. अंतर्ज्ञानानं त्यांनी ताडलं की आपण समाधी लावून ध्यानस्थ बसलो होतो तेव्हा हे सारं कौशल्य एकनाथानं दाखवलं. त्यांना मनोमन कौतुक वाटलं. त्यांचा ऊर भरून आला. ते झपझप घरी आले. घरी एकनाथ आपल्या नित्य नैमित्तिक कामात मग्न होता. काही झालंच नाही अशा निर्विकार वृत्तीनं वागत होता. गुरुची सेवा करत होता. जरासा सुद्धा अहंकाराचा वारा त्याच्या मनाला शिवला नव्हता. जनार्दन पंतांना असा शिष्य मिळाल्यानं धन्य झाल्यासारखं वाटत होतं. जनार्दन पंतांनी न राहून एकनाथाला बोलवलं आणि विचारलं, नाथा, तू माझ्यासाठी लबाडी केलीस, खोटं बोललास, काही गोष्टी माझ्यापासून लपवल्यास. गुरुचं हे वाक्य ऐकताच हातातलं काम टाकून एकनाथ पुढे धावला. त्यानं जनार्दन पंतांचे पाय धरले नि कळवळून तो म्हणाला, पंत, मी आपला शतशः अपराधी आहे. जे काय केलं त्याबद्दल मला क्षमा करा. बादशहाच्या हुकुमाची तामील करण्यासाठी केवळ मी युद्धावर गेलो. आपल्या कृपेनं त्यातून निभावून गेलो. मला क्षमा करा. नाथा, तुला क्षमा नाही, शिक्षा करणार आहे मी. श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडवणार आहे तुला. हे वाक्य ऐकून मात्र एकनाथाचा चेहरा आनंदानं फुलला. त्याच्या तपश्चर्येला फळ आलं होतं. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 51वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.